नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी काजल. विदर्भ आयुष्य ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आज झालेला जो ग्रुप बी आणि ग्रुप सी चा पूर्व परीक्षेचा पेपर होता, तर त्याच्यामध्ये आपण ह्या सेशनमध्ये बघणार आहोत विज्ञानाचं स्पष्टीकरण. आता सुरुवातीला एक जे आहे पेपरबद्दल सांगायचं झालं तर पेपर कठीण होता. सायन्सच्या याच्याबद्दल जर सांगायचं झालं तर बघा, दरवर्षी जे आहे आयोग काय करतं की एक दोन विषय कठीणच टाकतं की जे आपल्याला थोडे कॉम्प्लिकेटेड वाटतात, जमत नाहीत. म्हणजे आपण अभ्यास केलेला असतो तरी सुद्धा आपल्याला काही प्रश्न अवघड वाटतात. तर अशा प्रकारे यावर्षी जो आहे तो सायन्स असा विषय त्यांनी पकडलेला आहे जो कठीण होता. म्हणजेच इथे लक्षात घ्या, मी स्वतः म्हणजे माझं सायन्स बॅकग्राऊंड आहे, मी इलेक्ट्रिकल इंजिनियर आहे. परत सायन्स हे जे आहे एक स्ट्रॉंग पॉईंट माझा आहे. तरी सुद्धा काही प्रश्न सॉल्व्ह करताना जे आहे थोडा डोक्याचा कस लागला. आणि हे जे प्रश्न आहेत बघा, आता तुम्ही कुणालाही जर विचारलं तर तुम्हाला लक्षात येईल की थोडा सायन्स जो आहे तो सगळ्यांनाच थोडाफार जो आहे कठीण गेला, कारण तो कठीण होताच. ठीक आहे. आणि हा जो आहे याच्यामध्ये काही प्रश्न जे आहेत ते कोणत्या लेवलचे होते, तर जे नीटची प्रिपरेशन वगैरे करत आहेत बघा, ते नीटच्या प्रिपरेशनसाठी जे सायन्स आहे तर त्याच्यामध्ये मधले जे घटक आहेत ते आपल्याला विचारण्यात आले होते. त्याच्यामुळे आपल्याला जे आहे आपण ज्या लेवलचं आपण सायन्स करतो त्यामध्ये आपल्याला कठीण ते वाटणारच, कारण नीटच्या लेवलचं सायन्स त्यांनी विचारलं होतं. तरी सुद्धा आपण जे आहे इथे बघणार आहोत की कशा प्रकारे जे आहे थोडंफार लॉजिक लावून वगैरे आपल्याला प्रश्न सॉल्व्ह करता येतात का. ओके. तर बघा, याच्यामधला पहिला प्रश्न होता तो म्हणजे डांग्या खोकला हा आजार कोणत्या जीवाणूच्या संसर्गामुळे होतो. आता याच्यामध्ये जो आहे हा आरोग्यशास्त्राचा प्रश्न आहे बघा, डांग्या खोकला. आता याच्यामध्ये तुम्ही जर इन केस कसं लक्षात ठेवायचं बघा, जेव्हा तुम्ही जे आहे आरोग्यशास्त्राचे घटक करता तेव्हा त्याचे नावं, त्या रोगांची नावं जे आहेत ती इंग्लिशमध्ये सुद्धा लक्षात ठेवायला पाहिजे. जसं आता डांग्या खोकल्याला जे आहे ते म्हटलं जातं वुपिंग कफ, इंग्लिशमध्ये वुपिंग कफ, किंवा त्याला पर्ट्युसिस असं सुद्धा म्हटलं जातं. ओके. पर्ट्युसिस हे जर तुम्ही डांग्या खोकल्या मराठीत सुद्धा नाव लक्षात ठेवलं आणि इथे इंग्लिशमध्ये जरी जे आहे ते सोबतच लक्षात ठेवलं असतं, म्हणजे वुपिंग कफ किंवा पर्ट्युसिस असं म्हटलं जातं त्याला, तर त्याच्यावरून जे आहे पर्ट्युसिस वरून तुम्हाला लगेच इथं आन्सर ह्याचं आलं असतं. म्हणून जेव्हा मी सुद्धा जेव्हा शिकवते ऑफलाईन बॅचमध्ये किंवा ऑनलाईन बॅचमध्ये, जेव्हा सायन्स मी आरोग्यशास्त्र शिकवलं तेव्हा मी हेच विद्यार्थ्यांना सांगितलं की रोगांची नावं मराठीत पण आणि इंग्लिशमध्ये पण लक्षात ठेवा, कारण जे जीवाणूजन्य रोग आहेत म्हणजे जीवाणूमुळे होणारे जे रोग आहेत त्याच्यामध्ये जवळपास सगळे रोग जे आहेत ते रोगाचे नावं आणि त्याच्यामुळे ज्या घटकामुळे तो होतो, ज्या जीवाणूमुळे होतो त्यांचं नाव जे आहे ते सेम असतं. म्हणून पर्ट्युसिस हे जर तुम्हाला लक्षात राहिलं असेल, डांग्या खोकल्याला इंग्लिशमध्ये पर्ट्युसिस असं म्हणतात, लगेच तुमचं आन्सर इथे आलं असतं. बोर्डेटेला पर्ट्युसिस नावाच्या जीवाणूमुळे जे आहे हा डांग्या खोकला होतो. श्वसन संस्था जी आहे याच्यामध्ये अफेक्ट होते, मोठ्या प्रमाणात खोकल्याच्या उमाळ्या येतात आणि त्या व्यक्तीचं शरीर जे आहे ते वीक होऊन जाते. आता याच्यावर उपचार काय बघा, उपचार जरी तुम्ही लक्षात ठेवला असता तर ती म्हणजे DPT नावाची लस जी आहे, त्रिगुणी लस आहे. हे त्रिगुणी म्हणजे 3 डिसीजेसवर चालणारी लस आहे. हे आहे डिप्थेरिया, P म्हणजे पर्ट्युसिस आणि T म्हणजे टिटॅनस. हे पर्ट्युसिस म्हणजेच काय, डांग्या खोकला. ह्याच्यावर चालणारी ही जी लस आहे त्याला DPT असं आपण म्हणतो. तर इथे तुम्हाला लक्षात राहिलं असतं. ओके. तर त्याच्यावर हा प्रश्न सॉल्व्ह इझिली होत होता. तुम्हाला जरी तुम्ही पाठ नसतं तरी पर्ट्युसिस म्हटलं की मग हा याच्यामध्ये आपल्याला दिसला असता. जसं की TBचा जीवाणू जो आहे, त्याच्यानंतर म्हणजे मायकोबॅक्टेरियम ट्युबरक्युली, तर ते जे आहेत तसे सेम नावं त्या जीवाणूंचे असतात. नेक्स्ट प्रश्न आहे, खालीलपैकी कोणते जीवनसत्व ऑक्सिडेशन प्रतिबंधित करतं, म्हणजेच त्याला अँटीऑक्सिडंट असं सुद्धा म्हटलं जातं. असा कोणता जीवनसत्व आहे, तर तो जीवनसत्व आहे बघा व्हिटॅमिन E हा जीवनसत्व. याला जे आहे केमिकल नेम काय याचं, टोकोफेरॉल हे त्याचं केमिकल नेम आहे. आणि याला जे आहे वंध्यत्व विरोधी जीवनसत्व असं सुद्धा म्हटलं जातं. भरपूर प्रकारचे तेल वगैरे जे असतात, ऑइल्स जे असतात, त्या तेलांमधून याचा स्रोत आपल्या शरीराला मिळत असतो. आणि हे जे आहेत व्हिटॅमिन E त्याला अँटीऑक्सिडंट असं म्हटलं जातं. त्याच्यामुळे हे जे आहे जीवनसत्व E हे त्याचं आन्सर आहे. बघा, याच्यामध्ये जे आहे टोकोफेरॉल असं त्याचं नाव आहे, टोकोफेरॉल. आणि याला अँटीऑक्सिडंट जीवनसत्व सुद्धा म्हणतात. पुनरुत्पादन संस्था जी आहे, रिप्रोडक्टिव्ह सिस्टीममध्ये हे जीवनसत्व अत्यंत महत्त्वाचं आहे आणि म्हणून त्याला वांझपणा विरोधी जीवनसत्व असं सुद्धा म्हटलं जातं. ओके. तेलांमधून विविध प्रकारचे ते प्राप्त होत असतं. त्यानंतर
त्यानंतरचा प्रश्न आहे, ब्लँक ही औषधे मध्यवर्ती मज्जासंस्था म्हणजेच सेंट्रल नर्वस सिस्टीम आणि पचन संस्था यांच्यामधील संवेदी चेतातंतूंच्या टोकावर बद्ध राहतात, म्हणजे तिथे जे रिसेप्टर्स असतात, ओके, तर त्यांच्यावर काय होऊन जातात, ते कनेक्ट होऊन जातात, बॉन्ड होऊन जातात. इंग्लिशमध्ये वाचायचं झालं तर ब्लँक आर ड्रग्ज विच बाइंड टू रिसेप्टर्स प्रेझेंट इन सेंट्रल नर्वस सिस्टीम आणि गॅस्ट्रोइंटेस्टायनल ट्रॅक्टमध्ये ते बाइंड होऊन जातात. असे कोणते आहेत, तर ते आहेत बघा ओपिओइड्स जे आहेत, ओपिओइड्स त्याला आपण म्हणतो. हे काय करतात बघा, ओपिओइड्स कशासाठी घेतले जातात, तर हे शरीरामध्ये जे आहे पेन रिलीफ करण्यासाठी, पेन जे आहे ते जाणवलं नाही पाहिजे, काही पेन होत असेल, म्हणजे काही आजारांमध्ये जे आहे खूप जास्त पेन होते बॉडीमध्ये, ते रिलीव्ह करण्यासाठी जे ओपिओइड्स दिल्या जातात. त्याच्यानंतर जे आहे ॲनेस्थेशिया म्हणून सुद्धा ओपिओइड्स जे आहेत ते दिल्या जाऊ शकतात. आता याच्यामध्ये जर इन केस प्रमाण खूप जास्त झालं, वापरण्याचं प्रमाण वगैरे जास्त झालं, त्याचं व्यसन सुद्धा लागू शकतं आणि ह्याच्यामध्ये जे आहे रेस्पिरेटरी संस्था बंद पडून मृत्यू सुद्धा होऊ शकतो. कारण हे काय करतात, संवेदी चेतातंतू आणि जे आपले हे जे आहे सेंट्रल नर्वस सिस्टीम आणि गॅस्ट्रोइंटेस्टायनल ट्रॅक्ट ह्या दोन्हीच्या रिसेप्टरला बाइंड होऊन जातात. त्याच्यामुळे सेंट्रल नर्वस सिस्टीमवर जर अटॅक झाला किंवा त्याचं जर कार्य मंदावलं किंवा बंद पडलं किंवा काहीतरी प्रतिबंध निर्माण झाला तर त्याच्यामध्ये जो आहे मृत्यू घडून येण्यासाठी ते कारणीभूत ठरू शकतं. बघा ओपिओइड्स जे आहेत तर इथे आपल्याला दिलेलं आहे, तुम्ही ओपिओइड्स बद्दल जर रिसर्च केला तर त्याच्यामध्ये तुम्हाला येऊन जाईल की हे बाइंड होतात गॅस्ट्रोइंटेस्टायनल ट्रॅक्ट आणि सेंट्रल नर्वस सिस्टीममध्ये. त्यानंतर आहे शैवाल वर्गीकरणामध्ये किटोफेरोल्स हा गट खालीलपैकी कोणत्या वर्गामध्ये येतो. किटोफेरोल्स जो आहे हा अल्गीबद्दल आपल्याला 2 प्रश्न आले होते बघा या एक्झाममध्ये. तर हा जो गट आहे बघा आपल्याला विचारलेला आहे, तर इथं किटोफेरोल्स हे दिलेले आहेत, अल्गी आहेत ह्या. अशा प्रकारचे याचे स्ट्रक्चर जे आहे दिसून येतात बघा. हे जे आहे तंतुमय असे स्ट्रक्चर इथे आपल्याला दिसून येत आहेत आणि हे मग कोणत्या याच्यात येतात, तर आपण डिव्हिजन, क्लास, ऑर्डर सगळे इथे दिलेलं आहे. तर हे जे आहे बघा क्लोरोफायटा या डिव्हिजनमध्ये येतात आणि क्लास कोणता आहे, तर तो आहे क्लोरोफायसी हा क्लास आहे, ओके. तर इथे लक्षात घ्यायचं की याचा आन्सर जे आहे ते आपल्याला ऑप्शनमध्ये काय दिलेलं आहे, तर इथे बघा क्लोरोफायटा जे आपल्याला दिसून येतं, पहिलंच आन्सर आहे. त्याच्यामध्ये शैवाळामध्ये जे आहे किटोफेरॉल्स हा गट तुम्ही लक्षात ठेवू शकता. शैवाल जे आहेत कलर, राईट, कलर त्याच्यामध्ये असतात, मग कलरच्या याच्यावरूनही तुम्ही लक्षात ठेवू शकता की हे क्लोरोफायटा या गटामध्ये जे आहेत येऊ शकतात. नेक्स्ट आहे प्रश्न, अति पाण्यामुळे वनस्पती मृत होतात. कारण जर बघा आपण म्हणतो की वनस्पतीला पाणी जे आहे आवश्यक आहे, पण अति जास्त जर झालं पाणी तर काय होऊ शकते बघा, पाणी जे आहे अति जास्त जर झालं तर ते तिथं साठून राहतं. साठून राहिल्यामुळे काय होतंय की वनस्पतींना ऑक्सिजन जो आहे तो प्राप्त होत नाही. म्हणून काही ठिकाणी जसं जे आहे खूप पाण्यामध्ये वाढणाऱ्या वगैरे वनस्पती असतील, दलदलीमध्ये वाढणाऱ्या वनस्पती असतील, तर ह्या काय होतात बघा, ह्यांना जे आहेत रायझोइड सारखे वर स्ट्रक्चर येतात. कशासाठी, ऑक्सिजन मिळवण्यासाठी. त्याचे रूट्स जे आहेत ते विरुद्ध दिशेला, ग्रॅव्हिटीच्या विरुद्ध दिशेला ग्रोथ होते त्यांची ऑक्सिजन मिळवण्यासाठी. आणि म्हणून इथे जे आहे मुळे ऑक्सिजन पासून वंचित होतात जर अति पाणी जर दिले गेलं. जसं की अतिसिंचन झालं असेल किंवा आपल्या घरच्या वनस्पती असतील त्याला आपण म्हणतो की जास्त पाणी झाल्यामुळे ते मृत झालं, खराब झालं झाड, त्याच्या मुळा खराब झाल्या. कारण काय, तर ऑक्सिजन जो आहे तो त्यांना प्राप्त होत नाही व्यवस्थितरित्या आणि म्हणून मग त्या मृत होऊन जातात. त्याच्यामुळे सेकंड आन्सर जे आहे ते आपलं आन्सर ऑप्शन आहे, मुळे ऑक्सिजन पासून वंचित राहतात, म्हणजेच द रूट्स आर डिप्राइव्ड ऑफ ऑक्सिजन. बघा आता आपल्याला जरी ऑप्शन वरून जरी गेले तुम्ही तरी तुम्हाला लक्षात येतं की वॉटर न्यूट्रलाइजेस द पीएच ऑफ द सॉइल. तर हे जे आहे हे घडत नाही. वॉटर सपोर्ट्स द ग्रोथ ऑफ रूट पॅरासाइट्स. रूट पॅरासाइट्स जे आहेत म्हणजेच परजीवींची वाढ होते. मग आता परजीवींची वाढ होते म्हणून पूर्ण झाड जे आहे ते मृत होईल का, तर नाही, ही पण शक्यता जरा कमीच दिसून येते आपल्याला. वनस्पतीच्या वाढीसाठी आवश्यक असलेली सर्व खनिजे पाण्यात नसतात. हे सुद्धा थोडंफार जे आहे ते आपल्याला कमी, म्हणजे त्याचं प्रमाण जे आहे ते बरोबर असण्याचं आपल्याला तेवढं दिसून येत नाही. पण मग ऑक्सिजनची आवश्यकता वनस्पतींना आहे, मुळांद्वारे तो घेतला जातो. मग इथे जो आहे हा आपल्याला सगळ्यात बेस्ट ऑप्शन दिसून येतो. म्हणजे तुम्हाला डिरेक्टली माहिती असेल तरी तुम्ही जाऊ शकता किंवा तुम्ही असं लॉजिक लावून सुद्धा जाऊ शकता की ह्याच्यामध्ये तुम्हाला सगळे जरी बरोबर वाटत असले ऑप्शन की नाही हे पण होऊ शकतं की परजीवींची वाढही होऊ शकते, सगळंच होऊ शकतं, पण त्याच्यामधलं 4 मधलं सगळ्यात बेस्ट कोणतं आहे ते तुम्ही चूज करू शकता. ओके,
असं लॉजिक सुद्धा इथे लागू शकतं. नेक्स्ट आहे नायट्रोजन स्थिर करण्यासाठी खालीलपैकी कोणते शैवाळे जास्तीत जास्त उपयोगी आहेत. आता बघा मोठे प्रमाण आहे अल्गीचं जे नायट्रोजन फिक्सेशन करतात. ओके, परंतु आपल्याला काय विचारलंय, डॉमिनंट रोल विचारलंय, म्हणजे जास्तीत जास्त कोणते. तर हे जे आहेत बघा नॉस्टॉक आहे, ॲनाबिना आहे. ओके, हे आपण ऐकतो. तर ह्याच्यामध्ये लक्षात ठेवायचं नॉस्टॉक, ॲनाबिना हे जे आहेत नायट्रोजन फिक्सेशन करतात आणि डॉमिनंट रोल म्हणजे जास्तीत जास्त नायट्रोजन फिक्सेशनचं काम हे करतात. हे कोणत्या गटामध्ये येतात, तर हे जे आहे मिक्झोफायकी या गटामध्ये हे येतात. त्याच्यामुळे आपला आन्सर काय असायला पाहिजे, सेकंड हे आन्सर ऑप्शन आपलं असायला पाहिजे. कारण आपल्याला डॉमिनंट रोल म्हटलंय, मग असा याचा अर्थ नाही आहे की क्लोरोफायसी किंवा रोडोफायसीमध्ये येणारे जे अल्गी आहेत तर त्या नायट्रोजन फिक्सेशन करतच नाहीत, असा याचा अर्थ नाही आहे. पण आपल्याला डॉमिनंट रोल विचारलेला आहे, जास्तीत जास्त विचारलेला आहे, म्हणून मग आपण जे आहे ज्या गटामधले जास्तीत जास्त करत असतील तो आपण निवडायचा. याचा अर्थ हा नाही आहे की बाकीचे करणार नाहीत, म्हणून मिक्झोफायकी हे जे आहे याचं आन्सर आहे. आणि हे तुम्हाला जे आहे बघा सायन्सचे मी जसं सांगितलं की जे नीटची प्रिपरेशन वगैरे करत आहेत त्यांच्या सोर्सेसमधून जे आहे हे क्वेश्चन्स घेतलेले आहेत. ह्याच्यामध्ये 11वी 12वीच्या NCERTचे पुस्तकं जे आहेत त्याच्यातून तुम्हाला हे मिळून जातील. ओके, नेक्स्ट आहे जर्मन सिल्वर. हा मिश्र धातू जो आहे म्हणजेच त्याला अलॉय आपण म्हणतो, हा जो आहे वेगवेगळ्या धातूंच्या मिश्रणापासून बनलेले असतात. हे खालील धातूंच्या मिश्रणातून तयार होतात. तर जर्मन सिल्वर जो आहे तो होतो कॉपर, निकेल आणि झिंक म्हणजेच तांबे, निकेल आणि जस्त याच्यापासून जर्मन सिल्वर बनवलं जातं. आणि वेगवेगळे घरगुती जे उपकरणं असतात वेगवेगळे ते त्याच्यापासून बनवले जातात वगैरे. वेगवेगळ्या ठिकाणी याचा वापर होतो. कॉपर, निकेल आणि झिंक पासून तो बनलेला असतो. सोपंच होतं. प्रश्न आधी पण अलॉयवर प्रश्न भरपूर वेळा विचारण्यात आलेला आहे. नेक्स्ट आहे ॲस्पिरिनचे रासायनिक नाव काय. ॲस्पिरिन जी आहे जी आपण गोळी वगैरे घेतो बघा ॲस्पिरिनची, ही काय असते, पेन रिलीफ करते, फ्युअर वगैरे ताप वगैरे कमी करण्याचं काम करते, बॉडी पेन कमी करण्याचं काम करते. तर ही जी ॲस्पिरिन आहे त्याचं आपल्याला केमिकल नेम जे आहे रासायनिक नाव आपल्याला विचारलेलं आहे. त्याचं रासायनिक नाव आहे बघा ओ ॲसिटिल सॅलिसिलिक ॲसिड. ओ ॲसिटिल सॅलिसिलिक ॲसिड हे त्याचं नाव आहे. आणि फॉर्म्युला जो आहे आपल्याला बघायचं झालं तर आणखी एक लक्षात ठेवायच्या बाबतीत की हा जो आहे ॲसिटिल सॅलिसिलिक ॲसिड किंवा याचं नाव तुम्हाला असं सुद्धा आढळून येऊ शकतं, ॲसिटॉक्झीबेन्झॉइक ॲसिड. ठीक आहे, ॲसिटॉक्झीबेन्झॉइक ॲसिड असं सुद्धा आहे आणि त्याला ॲसिटिल सॅलिसिलिक ॲसिड असं सुद्धा म्हटलं जातं. सोपा डिरेक्ट जो आहे, सोपा म्हणण्यापेक्षा डिरेक्ट जो आहे सिंगल लायनर प्रश्न होता. मॅक्झिमम प्रश्न सिंगल लायनर म्हणजे जवळपास सगळेच प्रश्न विज्ञानातले सिंगल लायनर आहेत. तुम्हाला माहीत असलं तर पटकनच जे आहेत वेळ न घालवता तुमचा आन्सर याच्यामध्ये येऊ शकते. आणि याचा फॉर्म्युला आहे बघा C9H8O4. हा जो आहे हा ॲस्पिरिनचा फॉर्म्युला आहे C9H8O4. त्यालाच ओ ॲसिटिल सॅलिसिलिक ॲसिड असं सुद्धा म्हटलं जातं. कठीण आणि मृदू आम्ल आणि अल्कली या संज्ञा कुणी दिल्या, तर इथे जे आहे हार्ड ॲसिड आणि सॉफ्ट ॲसिड जे आहे हार्ड अँड सॉफ्ट ॲसिड अँड बेसिस याला HSAB असं सुद्धा म्हटलं जातं. HSAB थेरी असं याला म्हटलं जातं. बघा HSAB थेरी जी आहे ती पियर्सन नावाच्या सायंटिस्टनी मांडलेली आहे. याच्यामध्ये जे हार्ड ॲसिड असतात ते कुणाला म्हणायचं, तर हार्ड ॲसिड म्हणजे जे आहेत ज्या स्पेसिस छोट्या असतात आणि ज्यांचं जे आहे चार्ज जे आहे तो जास्त असतो. ओके, छोट्या म्हणजे साईज जी आहे ती छोटी आणि चार्ज जास्त, त्याला आपण हार्ड ॲसिड म्हणायचं. आणि जर साईज मोठी असेल आणि चार्ज कमी जर असेल त्याला सॉफ्ट ॲसिड बेसिस असं म्हणायचं. तर अशा थेरीवरून जे आहे म्हणजेच इथं साईज आणि त्यानंतर जे आहे चार्जेस या दोन गोष्टींवरून इथं त्यांनी जे आहे ॲसिड आणि बेसिसचं वर्गीकरण केलेलं आहे. बघा ब्रॉन्स्टेड यांनी पण वर्गीकरण केलेलं आहे ॲसिड बेसन, लेविस यांनी सुद्धा केलेलं आहे. आपण शिकतो राईट आपल्या याच्यामध्ये सिलेबसमध्ये. परंतु आपल्याला काय म्हटलेलं आहे, कठीण आणि मृदू जे आहे आम्ल आणि आम्लारी म्हणजे HSAB थेरी कुणी मांडली हे आपल्याला विचारण्यात आलं होतं आणि त्याचं उत्तर आहे पियर्सन. हे
तापमानातील प्रत्येक 1 डिग्री सेल्सिअस वाढीसाठी हवेतील ध्वनीचा वेग ब्लँक सेंटीमीटर पर सेकंड नी वाढतो. हे जे आहे प्रश्न हे भरपूर लोकांना येतही असेल, माहिती असेल, पण तरी मॅक्झिमम लोकांचा चुकला असेल. कारण काय सांगते मी बघा, तर इथे जे आहे ह्याचं युनिट नेहमी लक्षात ठेवायचं. एक्झाम मध्ये जे आहे तुम्हाला बघा इथे 3 ऑप्शन जवळपास सारखे दिसत आहेत. तो ऑप्शन तर वेगळाच आहे, पण इथं 6.1, 0.61, 61 याच्यामध्ये पॉइंटचा डिफरन्स आहे. पॉइंटचा डिफरन्स आहे. ऑप्शन बघितलं की लगेच तुम्हाला क्लिक व्हायला पाहिजे. सायन्स मध्ये आतापर्यंत दरवर्षी ते काय करतात बघा, असे न्यूमरिकल्स किंवा अशा ज्या गोष्टी असतात ज्याच्या नंबर्स असतात तर त्याच्यामध्ये ते युनिट चेंज करतात. ओके, आता बघा जर आपण बघायला गेलो तर 1 डिग्री सेल्सिअस वाढ जर झाली तापमानामध्ये, किती 1 डिग्री सेल्सिअस एवढी जर वाढ होत असेल तापमानामध्ये, तर त्यावेळी जे आहे तर ध्वनीचा वेग जो वाढतो प्रत्येक 1 डिग्री सेल्सिअसला तो वाढतो 0.61 मीटर पर सेकंड. ओके, प्रत्येक 1 डिग्री सेल्सिअसला जे आहे किती वाढतो 0.61 मीटर पर सेकंड. काय लिहिलेलं आहे मी, मीटर पर सेकंड असं लिहिलेलं आहे. आता लक्षात घ्या, आपण जर आहे हे माहिती असतं आपल्याला, आपण लगेच आन्सर चूज करून टाकतो 0.61 हे आन्सर, सेकंड आन्सर चूज करून टाकतो. परंतु हे मीटर पर सेकंड मध्ये आहे 0.61. आपल्याला प्रश्नामध्ये सेंटीमीटर पर सेकंड विचारलेला आहे आणि मग मीटरचं कन्वर्जन आपल्याला सेंटीमीटर मध्ये करावं लागतं. मग काय करावं लागेल, तर ह्याला जे आहे मीटरचं कन्वर्जन सेंटीमीटर मध्ये जर आपण केलं तर आपला आन्सर येतं 61. म्हणून आन्सर ऑप्शन आहे आपलं थर्ड. म्हणून अशा प्रकारे जे आहे जर सारख्या व्हॅल्यू दिसत असतील, फक्त पॉइंटचा इकडे डिफरन्स जर केलेला असेल तर त्यावेळी तुम्ही जे आहे युनिटकडे जास्त लक्ष दिलं पाहिजे, सेंटीमीटर पर सेकंड. परंतु ऍक्च्युली आपल्याला जे बुकमध्ये दिलेलं असतं ते 1 डिग्री सेल्सिअसला किती वाढतं ते म्हणजे 0.61 मीटर पर सेकंड जो आहे हे युनिट वापरलेलं असतं. प्रश्नामध्ये सेंटीमीटर पर सेकंड होतं, म्हणून आन्सर पण आपल्याला सेंटीमीटर पर सेकंड मध्ये काढावं लागेल आणि जे आन्सर आहे आपलं 61. नेक्स्ट आहे विशिष्ट उष्णतेचे, म्हणजे ज्याला स्पेसिफिक हीट असं आपण म्हणतो. स्पेसिफिक हीटचे युनिट विचारलेलं आहे आपल्याला सीजीएस सिस्टीम मध्ये. ओके, तर स्पेसिफिक हीट म्हणजे काय, तर 1 ग्राम कोणतीही वस्तू, 1 ग्राम वस्तूचं 1 डिग्री सेल्सिअसने तापमान वाढवण्यासाठी किती उष्णतेची गरज आहे. काय म्हटलंय मी, तर 1 ग्राम वस्तूचं तापमान 1 डिग्री सेल्सिअसने, 1 ग्राम वस्तू घेतलेली आहे आणि त्याचं तापमान जे आहे ते 1 डिग्री सेल्सिअसनी वाढवायचं जर असेल तर किती उष्णता द्यावी लागेल, त्याला आपण काय म्हणतो, विशिष्ट उष्णता असं म्हणतो किंवा स्पेसिफिक हीट असं त्याला म्हटलं. तर हे प्रत्येक वस्तूसाठी, प्रत्येक घटकासाठी वेगळी असू शकते. ओके, प्रत्येक ग्राम वस्तूचं तापमान जे आहे 1 डिग्री सेल्सिअसनी वाढवण्यासाठी लागणारी हीट म्हणजे स्पेसिफिक हीट. सीजीएस युनिट आपल्याला विचारलेलं आहे आणि इथे लक्षात घ्या आपण काय काय लक्षात घेतो ते म्हणजे हे काढण्यासाठी किती वस्तू घेतलेली आहे ग्राम मध्ये. ओके, त्याच्यानंतर किती तापमान वाढवायचं आहे डिग्री सेल्सिअस मध्ये हे आपण घेतो आणि हीट आपण कशात मोजत असतो, सीजीएस सिस्टीम मध्ये आपण कॅलरी मध्ये मोजत असतो. त्याच्यामुळे ह्या तीनही गोष्टी ज्या आहेत, कॅलरी म्हणजे ग्राम, डिग्री सेल्सिअस आणि कॅलरी, तिन्ही गोष्टी आपल्याला युनिट मध्ये असल्या पाहिजे. ओके, तर अशा प्रकारे जे आहे इथं आपल्याला 2 दिसत आहे ऑप्शन, याच्यामध्ये तर नाहीच आहे, 2 ऑप्शन दिसत आहे. पण आपण काय म्हटलेलं आहे की 1 ग्राम वस्तूचं जे तापमान आहे 1 डिग्री सेल्सिअसनी वाढवायचं आहे, म्हणजे मग ते जे आहे पर मध्ये जाईल ना, खालच्या भागामध्ये ह्या ज्या 2 गोष्टी आहेत ह्या खालच्या भागामध्ये जातील. त्याच्यामुळे सेकंड आन्सर ऑप्शन आपलं करेक्ट आहे. कॅलरी पर ग्राम डिग्री सेल्सिअस हे त्याचं उत्तर आहे, कॅलरीज पर ग्राम डिग्री सेल्सिअस. कारण एवढं वाढवण्यासाठी किती हीट लागेल, म्हणून आपल्याला जे आहे हे आन्सर ऑप्शन मिळतं. सीजीएस सिस्टीम मध्ये आपल्याला युनिट विचारलं होतं. नेक्स्ट आहे विद्युत धारेने विद्युत रोधकात खर्च केलेली शक्ती कशाच्या प्रमाणात असते. पॉवर एक्सपेंडेड बाय करंट इन अ रेझिस्टन्स इज प्रोपोर्शनल टू. पॉवर जी आहे, आपण इलेक्ट्रिसिटी पॉवर जेव्हा आपण काढतो तर पॉवर म्हणजे काय, तर आपण अशा प्रकारे त्याला लिहत असतो VI व्होल्टेज मल्टिप्लाइड बाय करंट. पण इथं रेझिस्टन्स आणि करंट
करंट आपल्या प्रश्नामध्ये आहेत, म्हणून मग इथे जे आहे I²R हा सुद्धा त्याचा फॉर्म्युला आहे. असा सुद्धा काढता येतो V = काय आहे IR. मग V च्या जागी IR टाकला तर आपल्याला फॉर्म्युला मिळतो पॉवरचा I²R, म्हणजे P = I²R. आता ऑप्शन बघूया काय आहे, कारण प्रश्नामध्ये तर एवढीच कंडिशन आपल्याला दिलेली आहे. विद्युत रोधकातील विद्युत धारेचा वर्ग. पॉवर एक्सपेंडेड बाय करंट इज प्रोपोर्शनल टू. पॉवर कुणाला प्रोपोर्शनल आहे, P कुणाला प्रोपोर्शनल आहे हे आपल्याला विचारण्यात आलेलं आहे. P कुणाला प्रोपोर्शनल आहे तर करंटच्या वर्गाला, ओके, विद्युत धारेच्या वर्गाला, आणि त्याच्यानंतर जे आहे रेझिस्टन्सला. मग इथं पाहूया काय, स्क्वेअर ऑफ द करंट इन द रेझिस्टर. बरोबर आहे, पहिलाच आन्सर आपल्याला ऑप्शन मध्ये आन्सर मिळालं. क्यूब म्हटलेला आहे, क्यूब आहे का नाही, घन आहे का नाही, स्क्वेअर आहे. बघा इथे आपल्याला दिसतं, इथे जो आहे स्क्वेअर आहे, चुकलेला आहे. स्क्वेअर ऑफ द रूट ऑफ द करंट इन रेझिस्टन्स नाही, स्क्वेअर ऑफ द म्हणजे त्यातील विभवांतराचा वर्ग नाही, विभवांतराला डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे, वर्ग नाही आहे विभवांतराचा. कशाचा वर्ग आहे, करंटचा, म्हणून आपला आन्सर ऑप्शन पहिलं बरोबर आहे. इथे जे आहे तुम्हाला फॉर्म्युला जर लक्षात असला P = I²R तरी डिरेक्टली ह्याचा आन्सर तुमचं निघत होतं. नेक्स्ट आहे मिओसिसच्या टप्प्यांचे योग्य क्रम कोणता आहे, तर हे जे आहे अर्धसूत्री विभाजन ज्याला आपण म्हणतो, मिओसिसचे टप्पे आपल्याला विचारलेले आहेत मिओसिस 1 मध्ये. तर ह्या डायग्राम मध्ये बघा स्टेजेस ऑफ प्रोफेज ऑफ मिओसिस, मिओसिसचे आपल्याला टप्पे दिलेले आहे. त्याच्यामध्ये आहे बघा सगळं इथे एक्सप्लेन केलेलं आहे की नक्की काय घडतंय, ठीक आहे. तर हे बघा इथे जे आहे याच्या आतमध्ये जे बदल होतात ते इथं सगळे दाखवण्यात आलेले आहेत. या डायग्राम मध्ये तुम्हाला सगळे लक्षात येतील. आपल्याला मुख्यतः पाहायचे की फेज जे आहेत ते कोणते असतात. पहिला आहे लेप्टोटीन, त्याच्यानंतर आहे झायगोटीन, मग आहे पॅकिटीन, त्याच्यानंतर आहे डिप्लोटीन, आणि मग आहे डायकायनेसिस. असा असणारा ऑप्शन जो आहे तो आहे आपला बघा इथे थर्ड ऑप्शन जो आहे तो आन्सर ऑप्शन आपल्याला लक्षात येतोय. विथ प्रूफ आपण पाहिलेला आहे की हे जे आहे करेक्ट आहे. लेप्टोटीन, झायगोटीन, पॅकिटीन, डिप्लोटीन आणि डायकायनेसिस. तर इथे जे आहे 78चा आन्सर जे आहे मिओसिसच्या टप्प्यांचा योग्य क्रम आपल्याला विचारलेला आहे तो आहे बघा तिसरा आन्सर ऑप्शन. नेक्स्ट आहे अँटीमोनी संयुगे जे आहेत, अँटीमोनी संयुगे ब्लँकच्या उपचारांसाठी वापरण्याची शिफारस केली जाते. हे अँटीमोनी संयुगे जे आहेत कशासाठी वापरल्या जातात तर लिशमेनियासिस, लिशमेनियासिस साठी वापरल्या जातात. ऑप्शन मध्ये दिसतंय का कुठं, एलिफंटायसिस आहे, फॅसिओलो पियासिस आहे, त्याच्यानंतर सिस्टोमियासिस आहे. लिशमेनियासिस कुठंच नाहीये, पण वरील पैकी काहीही नाही असं आपल्याला ऑप्शन दिलेला आहे. त्याच्यामुळे आपण हा ऑप्शन चूज केलेला आहे. मग आता हे अँटीमनी संयुगी जे आहेत लिशमेनियासिस या आजारावर, लिशमेनियासिस कशामुळे होतो तर सँडफ्लायमुळे होणारा हा जो आहे सँडफ्लाय हे जे आहे त्याचं पसरवण्याचं माध्यम आहे. सँडफ्लायच्या चावण्यामुळे हा जो आहे लिशमेनियासिस पसरतो आणि ह्याचं जे कारक आहे त्या कारकाचं नाव आहे लिशमेनिया, असं कारकाचं नाव आहे. आणि ह्याला जे आहे काय म्हटलं तर काला आजार असं म्हटलं तर, काला आजार म्हटल्यावर तुमच्या लगेच लक्षात येईल काला आजार असं सुद्धा म्हटलं तर. याच्यावर जो आहे प्रश्न सुद्धा विचारण्यात आला होता एक्झाम मध्ये. काला आजार जो आहे कोणत्या कीटकामुळे जो आहे पसरतो, सँडफ्लायमुळे पसरतो. लिशमेनिया हा कारक आहे त्याचा आणि त्याला लिशमेनियासिस असं सुद्धा म्हटलं जातं. आता काला आजार मध्ये बघा काय होतंय की अशा प्रकारे जे आहे का काला आजार असं नाव देण्यात आलं तर ह्याच्यामध्ये लिव्हर आणि स्प्लीन जी असते ती सूज येते त्याच्यावर. म्हणजे सिव्हिअर पेशंट सुरुवातीला जे आहे ना तर लक्षात येत नाही हा रोग जो आहे. बघा मृत्यूचं प्रमाण फार मोठं आहे याच्यामध्ये. का बरं, कारण हा सुरुवातीला लक्षातच येत नाही. लिव्हरवर जेव्हा सुजन येते तेव्हा असं वाटतं की बाकीच्या इतर कारणामुळे सुजन आली असेल, परंतु ह्यांच्यामध्ये लिव्हर आणि स्प्लीन जे आहेत इतके सुजून जातात की ते शरीराच्या जे आहे वरच्या भागावरून सुद्धा दिसून येतात. ताप येतो, त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये जे आहे शरीर थकून जातं, थकवा येतो शरीराला. आणि काला आजार
म्हणण्याचा हे उद्देश हा की ह्याच्यामध्ये जे आहे ना काय होते की ब्लड वेसल्समध्ये जे आहे कोॲग्युलेशन्स होऊ शकतात आणि तिथं जे आहे स्किनवर अशा प्रकारचे काळ्या रंगाचे पॅचेस जे आहेत निर्माण होऊ शकतात बघा. पूर्ण शरीरभरही पसरू शकते, म्हणून त्याला काला आजार असं म्हटलं जातं. याच्यामध्ये मृत्यू जो आहे तो मोठ्या प्रमाणात होऊ शकतो, कारण सुरुवातीला बेसिक स्टेजमध्ये लक्षात येत नाही, फार मोठ्या प्रमाणात पसरल्यावर हा लक्षात यायला सुरुवात होते. आणि सध्या जे आहे एक संशोधन तुम्ही वाचलं असेल तर तुम्हाला लक्षात येईल की एड्स सोबतच जे आहे ज्या पेशंटला एड्स आहे त्यांच्यामध्ये काला आजारचं प्रमाण मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे. म्हणजे एड्स आणि काला आजार जे आहे ते हातात हात टाकून जे आहे ते डिसीजेस पसरत आहेत असं सुद्धा म्हटलं जात आहे. तर हा जो आहे काला आजार लिशमेनियासिस असं त्याचा आन्सर होतं, पण आपल्या आन्सर ऑप्शनमध्ये दिलेलं नव्हतं. चौथा ऑप्शन होता वरीलपैकी काहीही नाही, म्हणून आपण जो आहे चौथा आन्सर ऑप्शन चूज केलेला आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे साधारणपणे कोरिफेरामध्ये गमेट कशामुळे तयार होतात. नॉर्मली असं विचारलेलं आहे आपल्याला पोरिफेरामध्ये गमिट्स जे आहेत ते कशामुळे तयार होतात. तर इथे जे आहे बघा आपण दाखवलेलं आहे की स्पॉन्जेस किंवा पोरिफेरा जे असतात तर हे जे आहेत तर ह्यांच्यामध्ये गमिट जे असतात, गमिट्स ऑफ स्पॉन्जेस आर नॉट प्रोड्यूस्ड बाय गोनाड्स. ठीक आहे, त्यांचे जे आहे शरीरावरील ऑर्गन्सद्वारे प्रोड्यूस होत नाही, तर गमिट्स जे आहेत स्पेसिफिक प्रकारच्या सेल्समुळे जे आहेत तयार होत असतात आणि त्या सेल्सचं नाव आहे कोॲनोसाइट्स अँड आर्किओसाइट्स. कोॲनोसाइट्स आणि आर्किओसाइट्स इथं आपल्याला बघा याच्यामध्ये दिलेला आहे दोन्ही घटक कोॲनोसाइट्स आणि आर्किओसाइट्स. आणि आपल्या प्रश्नामध्ये जर बघितलं तर हे दोन्ही आन्सर ऑप्शन आहेत आपल्याला. ठीक आहे, कोॲनोसाइट्स पण आहे आणि आर्किओसाइट्स पण आहे. आणि ह्या दोन पेशींपासून जे आहे पोरिफेराचे गमिट्स जे आहेत प्रजनन करण्यासाठी ते तयार होत असतात. मग आता इथे आपल्याला असं ऑप्शन दिलेला नाहीये की ए आणि बी दोन्ही वगैरे असा ऑप्शन जो आहे त्याच्यामध्ये दिलेला नाहीये आपल्याला. त्याच्यामुळे आता जो आहे आयोग म्हणजे इथं कोॲनोसाइट्स पण बरोबर आहे, त्याच्यापासून पण त्या पेशींपासून पण गमिट्स तयार होतात. आर्किओसाइट्स पण बरोबर आहे, त्याच्यापासून पण पेशी ज्या आहेत गमिट्स जे आहेत तयार होतात. परंतु मग डिपेंड करतं की आयोग ह्याच्यापैकी कोणता आन्सर देतं. इथं जे आहे मी एक तुम्हाला सांगेल की या दोन्ही पेशींपासून जे आहे गमिट्स तयार होतात, परंतु डिपेंड करतं की आयोग जे आहे आन्सर की मध्ये कोणता आन्सर देतं, 1 देतं की 2 देतं. ओके, तर इथे जे आहे आपलं एक्सप्लेनेशन संपलेलं आहे. आता लक्षात घ्या याच्यामध्ये थोडंसं असं एकदम पॅनिक नाही व्हायचं. मी सांगितलं ऑलरेडी की पेपर कठीण होता. सायन्स घटक जो आहे सायन्सचे 15 प्रश्न विचारण्यात आले होते. 15 पैकी काही प्रश्न असे होते जे डिरेक्टली येत होते, सॉल्व करता येत होते, परंतु मॅक्झिमम सायन्सचे जे प्रश्न होते ते कठीण होते. त्याच्यामुळे आपल्याला कठीण गेले असतील तर बाकीच्यांनाही कठीण गेले असतील. तर इथे दरवर्षी जे आहे सायन्समध्ये जसं मागचा ट्रेंड आपण पाहिला, मागची ग्रुप बी आणि ग्रुप सीची प्रिलिम्स जी झाली होती त्याच्यामध्ये पण सायन्सचे प्रश्न जे आहेत ते वेगळेच प्रश्न विचारण्यात आले होते. सायन्स याला कठीण करता येतं, कठीण करून विचारता येतं, त्याच्यामुळे त्याचा पुरेपूर वापर करून आयोगाने यावेळी सुद्धा प्रश्नपत्रिका जी आहे विज्ञानासाठी कठीणच बनवली होती. ओके, तर इथे जे आहे आपण पूर्ण एक्सप्लेनेशन बघितलेलं आहे.